अमरावती जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरील अपघात आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावलं उचलण्याची तयारी सुरू केली आहे। महामार्गाच्या हद्दीतील बेकायदेशीर ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। राष्ट्रीय महामार्गावरील वाढते अपघात आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं महामार्गाच्या हद्दीतील बेकायदेशीर अतिक्रमणाची गंभीर दखल घेतली आहे। महामार्गालगत असलेल्या बेकायदेशीर ढाबे, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक अतिक्रमणामुळे रस्त्यांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात पार्किंग होते। अनेक ठिकाणी वाहनं थेट मार्गाच्या कडेला किंवा रस्त्यावर उभी राहत असल्यानं वाहतूक कोंडीसोबतच अपघातांचा धोका वाढत आहे। या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश दिले। त्या अनुषंगानं महामार्गाच्या हद्दीतील बेकायदेशीर ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक अतिक्रमणाची माहिती संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीतही या विषयावर चर्चा करण्यात आली। महामार्गावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असेल किंवा वाहनांची बेकायदेशीर पार्किंग होत असेल तर संबंधित ठिकाणी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे येत्या काळात राष्ट्रीय महामार्गालगतच्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाचा बुलडोझर चालणार का याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे।